नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज पारंपरिक शेतीला फाटा देऊन अनेक शेतकरी आधुनिक आणि फायदेशीर शेतीकडे वळत आहेत. असाच एक व्यवसाय म्हणजे रेशीम शेती, ज्याला आपण पांढऱ्या सोन्याची शेतीसुद्धा म्हणतो. कमी पाणी, कमी कष्ट आणि दरमहा हमखास उत्पन्न देणारा हा व्यवसाय कसा सुरू करायचा? त्यासाठी काय काय लागतं याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर रेशीम शेती म्हणजे काय? तर शेतकरी मित्रांनो, रेशीम शेती म्हणजे केवळ किडे पाळणे नव्हे, तर ही एक शास्त्रोक्त पद्धत आहे. यात तुतीच्या झाडांचा पाला रेशीम कीटकांना खाऊ घातला जातो आणि त्यातून रेशीम कोशाची निर्मिती केली जाते. हे रेशीम कोश पुढे कापड उद्योगात मोठ्या किमतीत विकले जातात. रेशीम शेतीसाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत? तर त्यामध्ये रेशीम शेती सुरू करण्यापूर्वी 5 गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. जमीन आणि पाणी. रेशीम शेतीसाठी किमान अर्धा ते 1 एकर जमीन पुरेशी आहे. पाण्याचा निचरा होणारी जमीन यासाठी उत्तम असते. दुसरं आहे तुतीची लागवड. रेशीम कीटक फक्त तुतीचा पाला खातात. त्यामुळे तुम्हाला आधी तुतीची लागवड करावी लागेल. उदाहरणार्थ V1 ही जात सध्या खूप प्रसिद्ध आहे. संगोपनगृह म्हणजेच शेड. कीटकांच्या संगोपनासाठी एक हवेशीर शेड लागतं. या शेडमध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रित राखणे गरजेचे असते. संगोपनासाठी रॅक, जाळ्या, ट्रे आणि निर्जंतुकीकरणासाठी औषधं मोठ्या प्रमाणात लागतात. सरकारमान्य केंद्रातून किंवा खाजगी केंद्रातून रेशीम कीटकांची अंडी आणावी लागतात. रेशीम शेतीची प्रक्रिया कशा प्रकारे असते? तर रेशीम शेती ही नक्की कशी केली जाते? तर एक टप्पा आहे त्यामध्ये तुतीची लागवड. एकदा तुतीची लागवड केली की ती 10 ते 15 वर्ष टिकते. त्यामुळे हा एकदाच करायचा खर्च आहे. टप्पा क्रमांक 2, कीटक संगोपन. यामध्ये अंडीपुंज आणल्यानंतर त्यातून अळ्या बाहेर पडतात. या अळ्यांना सुरुवातीला बारीक चिरलेला तुतीचा पाला दिला जातो. टप्पा क्रमांक 3, अळ्यांची वाढ. साधारण 20 ते 25 दिवसात या अळ्या पूर्ण वाढतात. या काळात त्या प्रचंड पाला खातात. टप्पा क्रमांक 4 म्हणजेच कोश निर्मिती. वाढ पूर्ण झाल्यावर अळ्या खाणे बंद करतात पाला आणि स्वतःभोवती कोश विणायला सुरुवात करतात. 3 ते 4 दिवसात रेशीम कोश तयार होतो. टप्पा क्रमांक 5 म्हणजेच विक्री. हे तयार झालेले पांढरेशुभ्र कोश तुम्ही बाजारपेठेत नेऊन विकू शकता. नफा आणि शासकीय योजना कोणत्या आहेत? तर शेतकरी मित्रांनो, रेशीम शेतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याची बाजारपेठ ठरलेली असते. आज कोशाला चांगला भाव मिळत आहे. एका एकरातून वर्षाला तुम्ही 4 ते 5 वेळा पीक घेऊ शकता आणि खर्च वजा जाता लाखांच्या घरात नफा कमवू शकता. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि रेशीम संचालनालय या व्यवसायासाठी मोठे अनुदान देते. शेड बांधणीपासून ते रोपांपर्यंत आर्थिक मदत मिळते. तर शेतकरी मित्रांनो, ह्या गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, कमी जमिनीत आणि घरच्या घरी करण्यासारखा हा एक उत्तम जोडधंदा आहे. जर तुम्हाला आधुनिक शेती करून आपली प्रगती साधायची असेल, तर रेशीम शेती हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला या विषयावर अजून काही प्रश्न असतील किंवा सविस्तर माहिती हवी असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर दररोजचे बाजारभाव देखील सांगितले जातात. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.
आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.